नाशिक सिंहस्थ कुंभाच्या विकास कामांवर प्रश्नचिन्ह. निकृष्ट रस्ते बांधकामामुळे महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री संतप्त. जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत. नाशिक आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. निकृष्ट दर्जाच्या रस्ते बांधकामामुळे नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी संबंधित ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेत संबंधित रस्ता उखडून पुन्हा दर्जेदार पद्धतीने बांधण्याचे निर्देश दिले. या घटनेमुळे सिंहस्थ कुंभासाठी सुरू असलेल्या विकास कामांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला. कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करूनही दर्जाहीन कामे होत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच त्याचे लोकार्पण करण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अपूर्ण रस्त्याचे उद्घाटन नेमके कशाच्या आधारे करण्यात आले असा सवाल उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्राचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झालेल्या या लोकार्पणाबाबतही विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शहरातील विविध भागांमध्ये एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदकाम आणि विकास कामे सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. धुळीचे साम्राज्य, वाहतूक कोंडी आणि दैनंदिन प्रवासातील अडचणींमुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत. ही कामे टप्प्याटप्प्याने करण्यात आली असती तर नागरिकांना एवढा मनस्ताप सहन करावा लागला नसता, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपूर्ण रस्त्याचे लोकार्पण करण्यास जबाबदार कोण? सिंहस्थ कुंभासाठी सुरू असलेल्या विकास कामांच्या गुणवत्तेची जबाबदारी कोणाची? शहरभर सुरू असलेल्या खोदकामामुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येला जबाबदार कोण? असे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत. दरम्यान प्रशासनाने सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी सर्व विकास कामे नियोजित वेळेत पूर्ण केली जातील असा दावा केला आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता कामांचा दर्जा, पारदर्शकता आणि वेळेत पूर्णत्व याबाबत नागरिकांमध्ये अजूनही साशंकता कायम आहे. शौर्य रणरागिणी न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.